गाय वासरूची मूर्ती आपल्या घरात ठेवल्याने नेमकं काय घडतं? नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला आईचा दर्जा देण्यात आला आहे. गायीची पूजा केल्याने आपल्याला खूप जास्त पुण्य मिळतं असं सुद्धा मानलं जातं. त्यामुळे फक्त धार्मिक दृष्टिकोनातून नाही तर वास्तुशास्त्रानुसार देखील गायीला खूप महत्त्व दिलं गेलं आहे आणि म्हणूनच आज आपण गाय वासरूची मूर्ती किंवा फोटो आपल्या घरामध्ये ठेवल्याने नेमकं काय होतं, गाय वासराची मूर्ती कशी ठेवावी, कोणत्या दिशेला ठेवावी याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. आपल्या हिंदू धर्मात कामधेनू गायीला नंदनी किंवा सुरभी म्हणून देखील ओळखलं जातं. हिंदू पौराणिक कथामध्ये नमूद केलेली देवी गाय आहे. पौराणिक कथेनुसार कामधेनू ही इच्छा पूर्ण करणारी गाय होती, जी अमर्याद प्रमाणात अन्न आणि पाणी उत्पन्न करू शकते. असं म्हटलं जातं की कामधेनू दिसू शकते आणि इच्छेनुसार अदृश्य सुद्धा होऊ शकते. ती विपुलता आणि समृद्धीचे प्रतीक बनते. वास्तूमध्ये कामधेनू गाय ची मूर्ती संपत्ती, समृद्धी आणि उत्तम आरोग्याची शक्तिशाली प्रतीक मानली जाते. असं म्हणलं जातं की मूर्तीमधून बाहेर पडणारी ऊर्जा घरामध्ये सकारात्मक स्पंदने वाढवू शकते आणि विपुलता आणि समृद्धी आकर्षित करू शकते. शिवाय असं म्हटलं जातं की गायीचं सौम्य आणि पालनपोषण करणारा स्वभाव घरात शांततापूर्ण निर्माण करू शकतो. माता गायीच्या शेजारी असलेल्या वासराचे महत्त्वही खूप आहे. नवीन सुरुवात, वाढ आणि संगोपन दर्शवते. असंही मानलं जातं की वासरू ज्ञान आणि शहाणपणाचं प्रतिनिधित्व करते, कारण ते आपल्या गायीच्या म्हणजेच आईच्या अनुभवातून शिकते. त्यामुळेच गायी आणि वासरू हे दोन्हीची मूर्ती एकत्र बसवून एकत्रित फायदे मिळणे आवश्यक आहे. आपल्या सर्वांनाच माहीत आहे की भगवान श्रीकृष्णांना गाय अत्यंत प्रिय आहे. गाय ही पृथ्वीचे प्रतिनिधित्व आहे. पौराणिक कथेनुसार देव आणि असुर यांच्यातील समुद्र मंथनातून बाहेर पडलेल्या 14 रत्नांपैकी गाय हे एक रत्न होते आणि असं सुद्धा आपण नेहमी ऐकतो की सर्व देवी देवतांमध्ये गायीमध्ये वास करतात आणि सर्व वेद सुद्धा गायीमध्ये स्थापित आहे. म्हणूनच गायीची सेवा केल्याने, पूजा केल्याने आपल्याला 33 कोटी देवांची पूजा केल्याचं पुण्य मिळतं आणि आशीर्वादही मिळतो असं सुद्धा म्हणतात. जर गाय वासरू आपल्या घरात ठेवलं तर घरातील वास्तुदोष दूर होतो आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कायम टिकून राहतो. म्हणूनच तुमच्या घरात जर गाय वासरूची मूर्ती नसेल तर तुम्ही ती नक्कीच आणा. चला तर मग जाणून घेऊया की गाय वासरूची मूर्ती ठेवल्याने नेमकं काय घडतं, ती मूर्ती कोणत्या दिशेला ठेवावी आणि कुठल्या धातूची ठेवायची, की त्यामुळे आपल्याला काय फायदे होतात, ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊया. ज्या घरामध्ये गायीची सेवा केली जाते अशा घरामध्ये सर्व अडथळे दूर होतात. स्वतः भगवान विष्णूंनी सांगितलं आहे की जो कोणी व्यक्ती गायीची पूजा करतो ती पूजा मी स्वतःची पूजा म्हणून मानतो. त्यामुळे गाय वासरू घरात ठेवणे हे खूप शुभ आणि महत्त्वाचे मानले जाते. त्याचप्रमाणे गायीला जर आपण शुक्रवारी चारा खाऊ घातला किंवा दारापुढे आल्यावर आपल्या घरासमोर जर कधी गाय आली, आपण तिला घरात असलेली पोळी किंवा गूळ खाऊ घातला तर ते खूप शुभ मानलं जातं आणि त्यामुळे आपल्याला गायीचे आशीर्वाद देखील म्हणजेच गायीची कृपा देखील आपल्यावर, आपल्या घरावर प्राप्त होऊ शकते. गाई वासरूची मूर्ती ठेवल्याने सुख समृद्धी नांदते. घरातील वास्तुदोष दूर होऊन कुटुंबात सौभाग्य आणि प्रेम टिकून राहतं. आता आपण जाणून घेऊया की गाय वासरूची मूर्ती घरामध्ये ठेवण्याची योग्य दिशा कोणती आहे. तर वास्तुशास्त्रानुसार कामधेनू म्हणजेच गाय वासरूची मूर्ती जर आपण घराच्या ईशान्य दिशेला ठेवली तर ते अत्यंत शुभ मानलं जातं. या दिशेला जर आपण ही मूर्ती ठेवली तर आपल्या घरात नेहमी सुख शांती टिकून राहते.
वास्तुदोष दूर होतात आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव होतो. आता गाय वासरूची मूर्ती कुठल्या धातूची आपण ठेवू शकतो? तसं तर वास्तुशास्त्रानुसार गाय वासरूची मूर्ती कोणत्याही धातूची आपण आपल्या घरामध्ये किंवा देवाऱ्यामध्ये ठेवू शकतो. असं काही नाही की आपण फक्त सोने किंवा चांदीचीच मूर्ती घरामध्ये ठेवू शकतो. आपण तांब्याची किंवा पितळेची मूर्ती सुद्धा आपल्या घरामध्ये आपण ठेवू शकतो. पुढे सुद्धा आपण ठेवू शकतो आणि मूर्ती नसेल तर आपण फोटो सुद्धा ठेवू शकतो आणि हा फोटो आपण आपल्या घराच्या प्रवेशद्वारावर सुद्धा लावू शकतो. तेच घराच्या प्रवेशद्वारावर आपण फोटो किंवा आपल्याला जमत नसेल तर मूर्ती किंवा फोटो आपण लावू शकतो. वास्तुशास्त्रानुसार सफेद संगमरवरी दगडापासून जी मूर्ती बनवलेली असते, गाय वासराची असते ती आजकाल जी चिनी मातीची बनवलेली मूर्ती असते ती सुद्धा गाय वासरूची मूर्ती आपल्याला बाजारात बघायला मिळते. तर त्या सुद्धा मूर्त्या आपण आपल्या घरात, आपल्या ऑफिसमध्ये ठेवू शकतो. त्यामुळे सुद्धा आपल्याला बराच फायदा पाहायला मिळतो. कारण आपल्या घरामध्ये गाय वासरूची मूर्ती घरात ठेवल्याने आपल्या घरातील सर्व सदस्यावर गायीची कृपा राहते आणि त्यांना कुठल्याही आर्थिक संकटाचा सामना करावा लागत नाही. आणि आपल्याला माहीतच आहे, कामधेनूमध्ये माता दुर्गा, माता लक्ष्मी आणि माता देवी सरस्वतीचे गुण आहेत. म्हणूनच कामधेनू गायीची मूर्ती किंवा फोटो आपल्या घरामध्ये लावला तर आपल्याला अनेक फायदे होतात. आता कामधेनू गायीच्या मूर्तीची पूजा कशी करावी ते जाणून घेऊया. याचा सर्वात योग्य मार्ग म्हणजे आपण ज्याप्रमाणे शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा करतो त्याचप्रमाणे आपण कामधेनूच्या मूर्तीची सुद्धा पूजा करू शकतो. कारण शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस आहे आणि या दिवसाचा स्वामी शुक्र आहे आणि या दिवसाची देवता जी आहे ती माता लक्ष्मी आहे. त्यामुळे आपण माता लक्ष्मीची जशी सेवा करतो तसेच आपण त्या दिवशी गाय वासराची सुद्धा सेवा करायची आहे, म्हणजेच सेवा करू शकतो, पूजा करू शकतो. यामुळे आपल्याला शुभ फळ मिळते. आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि सोबतच आपल्या घरात सौभाग्य, सुख, समृद्धीचा नेहमीच वास राहतो आणि आपले सदैव कल्याण होत राहते आणि आपल्या घरातील सर्व सदस्यांना किंवा आपल्या घरात कोणाला काही आजार असतील तर ते सुद्धा नष्ट होतात. गाय वासराची मूर्ती नसेल तर ती तुम्ही नक्की आणा आणि तुमच्या घरामध्ये किंवा देवघरामध्ये तुमच्या योग्य दिशेला ठेवा. तिची शुक्रवारी व्यवस्थित पूजा करा. त्यामुळे तुमच्या घरातील सर्व वास्तुदोष दूर होतील. घरामध्ये आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा नेहमी प्रभाव टिकून राहील. कामधेनू गायीची पूजा केल्याने आपल्या पूर्वजांनी केलेली पापे दूर होतील. असं म्हटलं जातं की कोणतेही पूर्वजांचा शाप पुसून टाकण्यासाठी देखील हा प्रभावी उपाय असल्याचं म्हटलं जातं. व्यवसायावर किंवा आर्थिक बाबीमध्ये होणारे नुकसान उपासनेने दूर होते. कोणतेही कर्ज सहजपणे सोडवू शकता आणि कोणत्याही प्रतिस्पर्ध्यांनी निर्माण केलेल्या समस्या दूर करू शकता. कामधेनू गाय आणि वासराच्या मूर्तीची पूजा केल्याने गर्भधारणेचा प्रयत्न करणाऱ्या स्त्रियांना फायदा होतो. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ते देखील कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत, बहिणींसोबत शेअर करा. आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय श्रीकृष्ण. जय माता लक्ष्मी.